Welcome to my channel Learn English through Marathi. Please subscribe my channel. मला रोज सकाळी लवकर उठून घरकाम करून मग ऑफिसला जावे लागते. I have to wake up early every morning, finish the household work and then go to the office. तू घाई करू नकोस, आधी शांतपणे विचार कर आणि मग निर्णय घे. Don't be in a hurry, first think calmly and then make a decision. मला काल तुझ्याशी बोलायचे होते पण तू फोन उचलला नाहीस. I wanted to talk to you yesterday, but you did not answer the phone. जर तू मेहनत केलीस तर तुला नक्कीच यश मिळेल. If you work hard, you will definitely achieve success. मला बाजारात जाऊन भाजी आणि काही किराणा सामान घ्यायचे आहे. I need to go to the market and buy vegetables and some grocery items. तो रोज संध्याकाळी मित्रांसोबत मैदानात खेळायला जातो. He goes to the ground every evening to play with his friends. आपण वेळेवर निघालो नाही तर आपल्याला उशीर होईल. If we do not leave on time, we will get late. मला समजत नाही की तू इतका राग का करत आहेस. I do not understand why you are getting so angry. तिने खूप प्रयत्न केले तरीही ती परीक्षेत पास झाली नाही. Even after trying very hard, she did not pass the exam. मला थोडा वेळ एकटं बसून शांत राहायचं आहे. I want to sit alone for some time and stay calm. तो नेहमी आपल्या कुटुंबाची काळजी घेतो आणि त्यांच्यासाठी खूप मेहनत करतो. He always takes care of his family and works very hard for them. तू मला आधी सांगितले असते तर मी तुला मदत केली असती. If you had told me earlier, I would have helped you. मला नवीन नोकरी शोधायची आहे कारण मला सध्याची नोकरी आवडत नाही. I want to look for a new job because I do not like my current job. आम्ही सुट्टीमध्ये गावाला जाऊन आजी आजोबांना भेटणार आहोत. We are going to visit our grandparents in the village during the holidays. कृपया दार बंद कर कारण बाहेर खूप आवाज येत आहे. Please close the door because there is a lot of noise outside. तो इतका थकला होता की तो लगेच झोपून गेला. He was so tired that he fell asleep immediately.
मला खात्री आहे की तू हे काम व्यवस्थित पूर्ण करशील. आय एम शुअर दॅट यू विल कम्प्लीट दिस वर्क प्रॉपरली. आपण एकमेकांना समजून घेतले तर आपले नाते अधिक मजबूत होईल. इफ वी अंडरस्टँड ईच अदर, आवर रिलेशनशिप विल बिकम स्ट्रॉंगर. मला दररोज इंग्रजी बोलण्याचा सराव करायचा आहे जेणेकरून माझा आत्मविश्वास वाढेल. I want to practice speaking English every day so that my confidence increases. ती नेहमी सकारात्मक विचार करते आणि प्रत्येक परिस्थितीत आनंदी राहण्याचा प्रयत्न करते. She always. Thanks for watching. Like, comment and subscribe.